नमस्कार मित्रांनो, घरासमोर चिंचेचे झाड अशुभ मानतात, पण खिशात चिंचेच्या बिया ठेवल्याने उजळतं नशीब. कसे ते जाणून घ्या. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. चिंचेचा वापर आपण जेवणाची चव वाढवण्यासाठी करतो, पण वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार चिंचेमध्ये तुमचे भाग्य उजळवण्याचीही ताकद आहे. चिंचेचा वापर आपण सहसा जेवणाची चव वाढवण्यासाठी करतो, पण वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार चिंच तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता दूर करून यशाचे मार्ग मोकळे करण्यासाठीही अत्यंत प्रभावी मानली जाते. या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या चिंचेचे काही सोपे पण चमत्कारिक उपाय. वास्तुशास्त्रात काही अशा वनस्पती आणि वस्तूंचा उल्लेख आहे ज्या घरातील ऊर्जा बदलण्याची क्षमता ठेवतात. त्यापैकी चिंच ही एक. जर तुमच्या प्रगतीत अडथळे येत असतील किंवा घरात सतत भांडणे होत असतील तर चिंचेचे हे तोडगे तुम्हाला मदत करू शकतात. कामातील अडथळे दूर करण्यासाठी जर तुमचे एखादे महत्त्वाचे काम बराच काळ रखडले असेल तर चिंचेच्या झाडाची एक छोटी फांदी घरी आणा. ती फांदी स्वच्छ करून आपल्या कामाच्या ठिकाणी किंवा अभ्यासाच्या टेबलाखाली ठेवा. असे मानले जाते की यामुळे कामात येणारे अडथळे दूर होतात आणि एकाग्रता वाढते. नकारात्मक ऊर्जा आणि नजर दोषापासून मुक्ती. घरातील कोणी सदस्य दृष्टावले असेल किंवा सतत आजारपण येत असतील तर चिंचेचे थोडे दाणे बिया घ्या. ते त्या व्यक्तीच्या डोक्यावरून 7 वेळा ओवाळून घराबाहेर एखाद्या निर्जन ठिकाणी फेकून द्या. यामुळे नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होतो. आर्थिक टंचाईवर उपाय. जर पैसा येत असूनही टिकत नसेल तर शनिवारी चिंचेच्या झाडाला थोडे पाणी आणि कच्चे दूध अर्पण करावे. यामुळे शनिदेवांचा आशीर्वाद मिळतो आणि आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते, अशी धार्मिक मान्यता आहे. मानसिक शांतता आणि ताणतणाव कमी करण्यासाठी ज्या व्यक्तींना खूप मानसिक ताण जाणवतो त्यांनी चिंचेच्या बिया एका पांढऱ्या कपड्यात बांधून उशीखाली ठेवून झोपावे. हा उपाय केल्याने झोप चांगली लागते आणि मनातील भीती किंवा अस्वस्थता दूर होण्यास मदत होते. व्यवसायात वृद्धीसाठी तुमच्या दुकानात किंवा ऑफिसमध्ये ग्राहकांची गर्दी वाढवण्यासाठी चिंचेची 4 पाने एका लाल कापडात बांधून मुख्य प्रवेशद्वाराला टांगावी. यामुळे सकारात्मक ऊर्जा आकर्षित होते आणि व्यवसायातील मंदी दूर होते. वास्तुशास्त्रानुसार चिंचेचे मोठे झाड घराच्या अगदी समोर असणे शुभ मानले जात नाही, कारण त्याची सावली घरासाठी जड असू शकते. मात्र तरीही देखील त्याचे हे छोटे उपाय किंवा फांदीचा वापर करणे अत्यंत लाभदायक ठरते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.